आता चारी बाजून एकदा त्याला सपोर्ट देण्यासाठी पायांना अशी बनपणे होईल. हे बघा पण हे काय करायचंय तुला? ये फंस गया सीएम. ते खुर्ची बनवायची म्हणून. सतीश नाही तर नखरं करू नका, नाही तर वरची टोपी उडवीन साप तुझी. गजब बेइज्जती है. हे काय गरज आहे? काय जागा आहे काय घरात? पहिली नेऊन देत जा त्याची. चल मग माझी. आणि एक लागेल इथे बेसला. ओके, त्यापैकी ही एक प्लस ह्या साईडून अशा दोन लागतील. आज आपण आहे ना लाकडापासून, हे बघा ह्या लाकडापासून अशी एक सुंदर अशी एक खुर्ची बनवणार आहे. तेही एकही चूक न करता. पूर्ण होईल की नाही शेवटपर्यंत नक्की बघा. सो गाईज आपण आलो आहे आता लाकडाची इथे. तरी बघा ही लाकडात इथे आपण कट करूया. हां 3 फिटके दो 4 फिटके दो. ओके, तर आता 2 पाय आपल्याला 4 फीटचे घ्यायचे आहेत आणि 2 3 फुटाचे खुर्ची बनवण्यासाठी. ओके, कमी पैशामध्ये आपण सो गाइज अभी प्रॉब्लेम क्या हुआ, तिथून घेतले मी लाकडं नावड्याचे इथून आमच्या इथल्या तिकडच्या लोकेशनमधून घेतलेत लाकडं. परंतु ते चाच्याने व्यवस्थित कापून दिलं नाही. त्याचे हात थरथरत होते. फिनिशिंग एवढी व्यवस्थित आले नाही. बघा इकडं थोडे बरोबर आहेत आणि पाऊस पण पडायला लागला. इकडे तेवढं वर खाली केलेत त्याने. तर मला आता इथं मी दुसरीकडं आलो होतो. हे बघा इथं लाकडाच्या ह्याच्यामध्ये कटिंग करण्यासाठी, परंतु इथे लाईट नाही आहे आणि पाऊस पण पडतो आहे. त्यामुळे मला आता 100 ब्लेड घेऊन जावं लागेल घरी आणि कट मारतो. 2 मोठी साईजमध्ये कट करायचे आणि 2 छोटी साईजमध्ये, म्हणजे खुर्चीचा आकार करायचा आपल्याला. तर चला आता इथून जाऊया. हार्डवेअरमधून मी हे घेतो 100 ब्लेड आणि चुका घ्यायला लागतील. चला, तर आता चुका बघू द्या व्यवस्थित जातील का नाही. हाँ ये काम चल जाएगा. ओके चलो, ई साइज इससे थोड़ा नॉर्मल है. बड़ी इससे बड़ी नहीं. हाँ इससे थोड़ी सी बड़ी दे दो. ओके, ये दोनों अपने हाँ बताना पड़ता है. ये ब्लॉग बना रहे हैं ना, तो काम चल रहा है इसके लिए. क्या क्या सामान ले रहे हैं. अच्छा. आपका नाम? टेंशन नहीं लेने का, अपुन है ना. लाइव पे दिखाना पड़ता है. क्या बताना पड़ता है. वो अपना छोटा मोठा डेली रूटीन का जो कुछ करता है वो. तर ही आपल्याला मित्रांनो 2 100 ब्लेड घेतलेत आणि आता चूक घेऊया आणि मग घरी जाऊया आणि आपलं काम सुरू करूया. तेव्हा मार दिया. चला 40 रुपयाची 20 रुपयाच्या चुका आणि 20 रुपयाच्या 2 100 ब्लेड घेतले. का तर एखादा तुटला तर एक एक्स्ट्रा असलेला बरा. चला आता जाऊया, आपलं काम सुरू करूया. हार्डवेअरमधून घेतलं सर्व सामान. ठीक आहे, थँक्यू ब्रो, बाय बाय. चला 250 रुपयाची लाकडं, म्हणजेच हे 4-6 फ्रेम रिपा आणि 40 रुपयाचा आपला सर्व जुगाड झाला आहे. आणि दुसरे इथं बघितलं होतं तिथं जास्त पैसे होते. हे कमी पैशात कमी पैशामध्ये आपली खुर्ची होऊ शकते. आता चला जाऊया घरच्या दिशेने. इथं माझी आई आहे. इथं आई काम करते हॉस्पिटलमध्ये. भेटले आता बघा. हां नहीं, अभी और सुनिए. लाकडं अशी बनपणे होईल. गजब बेइज्जती है. हे बघा पण हे काय करायचंय तुला? ते खुर्ची बनवायची म्हणून. सतीश नाही तर नखरं करू नका, नाही तर वरची टोपी उडवीन साप तुझी. हे काय गरज आहे? काय जागा आहे काय घरात? पहिली नेऊन देत जा त्याची. चल मग माझी.
would like to take notes while I take totes of the marijuana. कॅमेरा बंद करायचं लय मारी. बस शिव्या देते एवढे. अगं 4 रिपा आले ते अरे पण काय करायची होती? इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? बाहेर ठेवीन. अगं मला ते लागतं तुला ना. वाटलं आईल बघितलं नाही पलन. मला पलायच्या पैसे कुठून आणलेस तू? मला पलायच्या जवळ तिकडून गेलो असतो. पैसे कुठून आणलं? पैसे होते माझ्याकडं. चीटिंग 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 करता है तू. ही बा भांडते मित्रांनो, ही आई आहे माझी. अगं काय नाही ते नेऊन देत ना. हे 100 प्लेट हे काय आणि आहे? 100 प्लेट आणि चुका. जेवलीस काय? हा ना, सॉरी 11 वाजले तर. जायचंच कधी कामाला? आता जाय 1 वाजता. इकडे एक गाडी आली. कल्लास? हो खाल्लं, ओट्स खाल्ले आणि आलो. मग हे बनवायचं कधी आता? आता हे रविवारपर्यंत बनवायचं. सतीश नाही तर काम करू नको, घरात जागा नाही आहे. ठीक आहे चल, जातो मी बनवतो. हे बघा पैसे असं. काढलेस? हो पप्पाने आता वाच. पप्पाने पैसे दिले आणि मग इकडे आलो. हो पप्पानी दिली नसेल तुला, आता तर हे काम कर. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या? माझं घेन दणका लाव. बघा, जा लवकर ये का? कसली फुला पडली आता. चालेल, चला व्यवस्थित एवढ्या बघा. शिव्या खाऊन आता जातो, बनवतो, काम चालू आपलं. चला ब्लॉग में जारी रहे. आज जाताना बाहेरचा दरवाजा व्यवस्थित हाँ. लाव. तर दोस्त लोक, आपण ने मार्किंग केलेली आहे बघू शकता. आता हा माझा जो डेस्क आहे ना, तो खूप मोठा आहे. म्हणजे हा जो टी व्ही युनिट आहे तो मी मोठा बनवून घेतला आहे, की जेणेकरून टी व्हीसाठी बनवून घेतला होता. परंतु आता कसं आपला आयपॅडचा सेटअप झाला आहे, त्यामुळे माझ्याकडे खुर्ची फक्त हीच आहे. आता गेमिंग खुर्चीसाठी 10 नाही तर 15,000 रुपये खर्च करणं खूप आपल्याकडं आपल्या बजेटच्या बाहेर आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आपण युनिक गोष्टी करतो. अशा गोष्टी आपल्याला बनवायला खूप आवडतं. DIY. हे बघा, हा पण मी वॉटरफॉल बनवलेला. हा कोणी पण 3-4 हजार रुपयाला दुकानामध्ये भेटू शकतो. तो मी फक्त आणि फक्त 1500 रुपयात बनवला आहे. आणि हे कबड पण बघू शकता. हे एवढं भारी कबड कलर केला आहे. कलरवाल्याला दिले असते पैसे तर 5-6 हजार रुपयात कलर करून दिला नसता. हे मी फक्त ना फक्त 150 रुपयाचे 2 कलर घेतलेत. एक ग्रे आणि एक हे बघा, हा ग्रे कलर 150 रुपयाचा 1 लिटर आणि व्हाईट कलर 150 रुपयाचा 1 कलर. म्हणजे 300 रुपयामध्ये मी हा पूर्ण कबड रंगवला आहे. फक्त थोडीशी मेहनत लागली, ती वेगळी गोष्ट आहे. आणि आता पण आपल्याला चेअर बनवायची आहे. तर माझ्या ह्या जो डेस्क आहे तर ह्याच्या हाईटनुसार मी हे बघा, ही एवढी मोठी चेअर बनवणार आहे बघा ही. आणि हे 2 थोडे बारके पाय. तुम्हाला समजेलच. आता मी हे मार्किंग करून घेतलं, आता मी कटिंग करतो. कटिंग केलेली आहे बघू शकता. लाईट असती तर तिथं पटकन काम झालं असतं आपलं. 10 मिनटाच्या कामाला मला 1 तास लागला आहे बघा हे कटिंग करस. तर आता ह्याच्यामध्ये 4 आपले पाय असणार आहेत. हे बघा, हे 2 मोठे आणि 2 छोटे हे कापून घेतलेत. आणि प्लस मला हे 4 लागणार होते. हे बघा, 1 2 3 4 आणि हे 2. 4 ना 2 6 आणि 6 ना 4 10. अशा प्रकारे 10 आपल्याला फ्रेमसाठी लाकडं होती, जी रिप बोलतात ती लागणार होती. मी लोखंडाची बनवली असती चेअर, म्हणजे फ्रेम बनवली असती, परंतु त्याला जास्त वजन झालं असतं आणि फुकट एखाद्या वेळेस पडली तर फुकट पाय बी तुटून जायचा. त्यामुळे लाकडाचं बनवण्याचा माझा हा हेतू होता. आता पूर्ण घरामध्ये घाण झाले बघू शकता इथे. आता ही मला आई यायच्या आधी साफ करायला लागेल, नाही तर फिर घरी आली ना ती तर माझा पूर्ण सुपडा साफ करेल. अशी बनवून त्याच्या आधी बघू शकता हा आपला असं मॉडेल आहे. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपल्याला ह्या 2 बेसला लागणार. इथे एक मी मारणार रिप, जे की ह्या 2 आहेत. हे बघा, ह्या 2 लागतील या साईडला आणि एक लागेल इथे बेसला. ओके, त्यापैकी ही एक प्लस ह्या साईडून अशा 2 लागतील आणि प्लस इथून एक लागेल आणि ह्या खालती. ओके, ही खालती आली. 1 2
3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा प्रकारे आपली चेअर असणार आहे. ओके, दिसते तुम्हाला? हे असे टोटल 10 लाकडं मी कापून घेतले. हे 4 5 6 7 8 9 10. तर आता आपल्याला पटापट ह्यांना जॉईंट करायचं आहे, परंतु त्याच्या आधी मी पूर्ण झाडू वगैरे मारून घेतो. ठीक आहे, झाडू वगैरे मारूया आणि मग नंतर आपल्याला डायरेक्ट खिळे ठोकायचे आहेत, चुका ठोकायचे आहेत डायरेक्ट. ओके, डायरेक्ट आपली खुर्ची तयार. नंतर मग त्याला पॉलिश वगैरे नंतर करू, पेंट वगैरे नंतर करू, तो पुढचा भाग आहे. परंतु याच्या आधी पहिले जे काम आहे ते आटपतो पटापट. चला. 4 hours later. साफसफाई वगैरे केलेली आहे आणि आपली जी लाकडं होती त्यांची कटिंग पण केलं आहे. आता मला भीती काय वाटते, एखाद्या कोपऱ्यावर, लाकडाच्या कोपऱ्यावर आपण जेव्हा खिळा मारतो, चूक मारतो, तेव्हा काय होतं, त्याच्या हातोडीच्या प्रेशरने पूर्ण ते जे लाकूड आहे ते पिंजकतं, जेणेकरून आपण कोपऱ्यावर अशा, हे बघा, अशा कोपऱ्यावर किंवा ह्या अशा कोपऱ्यावर आपण इथं एखादी चूक मारली ना, तर काय होतं, ते लाकूड आहे ना असं पिंजकतं, म्हणजे काय होतं, त्याला भेगा पडतात. तर ती गोष्ट होऊ नये म्हणून आपण आहे ना, हे बघा, ह्यांना पाण्यात ही बाजू प्रत्येकाची पाण्यामध्ये जरा भिजत ठेवलेली, म्हणजे जेणेकरून फुगलं ना तर जरा लाकूड असं नरम पडेल, म्हणजे जेणेकरून आपण एखादा चूक किंवा खिळा मारला तर तो अलगद आतमध्ये जायला पाहिजे. आता पूर्ण कटिंग वगैरे झाले, आता फक्त खिळे मारण्याची आपली पहिली प्रोसिजर, म्हणजे पहिली प्रोसेस आहे ती आता चालू करतो आहे मी. आता आतमधलं सर्व साफसफाई केली आहे मी. आता जरा बाहेर जाऊन आपण खुर्ची बनवायला सुरुवात करूया. चला मित्रांनो, सर्वात आधी आपण ही वाली शेप बनवून घेऊया. ही जी CD टाईप वाटते तुम्हाला, ही फ्रेम बनवून घेऊया. या बाजूला 3 चुका मारायचे, त्या बाजूला 3, म्हणजे ही एक फ्रेम होईल. त्यानंतर हा एक पाय आणि हा एक पाय, म्हणजे हे 2 जी लाकडं आहेत ती मी पाण्यात ठेवले, जरा फुगू दे. त्यानंतर मग ही पुढची बाजू आहे, ही पाठीमागची बाजू आहे. तर ही पटापट आपण खिळे मारून घेऊया, पटापट ठोकून घेऊया. चलो. तर मित्रांनो, भीती वाटते की पिंजकली ना पाहिजे, काय बोलतात त्याला, भेगा पडला ना पाहिजेत, म्हणून हळूहळू मारतोय आणि व्यवस्थित जात आहेत चुका. चला कंटिन्यू करूया, मजा येते. खुर्चीचा लूक येतो आहे बघा. आता मी ही कट करणार होतो फळी, परंतु कट करायची गरजच नाही. हे बघा, खुर्चीचा पूर्ण लूक येतो आहे. तर मी तुम्हाला एक अँगल सेट करून दाखवतो. हे बघा, दिसते. आता मी काय करणार होतो, इथून एक अशी एक रिप मारणार होतो का, तर म्हणजे बॅलन्ससाठी, म्हणजे काय बोलतात त्याला, एक बेस भेटला पाहिजे, त्याला सपोर्ट भेटला पाहिजे, यासाठी मी कापणार होतो. परंतु कापायची काहीच गरज नाही. हे बघा, असा लूक. हे बघा, ही पूर्ण आपली फ्रेम रेडी झालेली आहे. फक्त आता मला इथे 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 चारी बाजूला खिळे वगैरे मारायचे. ठीक आहे. आणि ही जी फ्रेम आहे ना, ही वाली, तर ही आपला सपोर्टचं काम करेल, त्यामुळे मला एक्स्ट्रा लावण्याची काही गरज नाही. ठीक आहे. आता मला हे एवढं सर्व पकडून व्लॉगिंग करायला खूप मुश्किल वाटते, म्हणून असं बोलत होतं. आता बघा, तर ही जी दिसते ना, एक मिनिट, अरे यार, हे बघा, ती खालती पडले, ही वाली आणि ही वाली इथे 2 मारायचे आहेत आणि हा सपोर्टचं काम करेल, त्यामुळे मला एक्स्ट्रा रिप मारायची काही गरज नाही. अशा पद्धतीने आपला खुर्चीचा लूक रेडी झालेला आहे.
चला हे पटापट मारून घेतो आणि तुम्हाला फायनल लुक दाखवतो. चला रेडी झालंय. आता बघतोय ह्याला असं जोडायचं आहे. झाली आपली खुर्ची. बघू शकता खुर्चीचा लुक येतोय भावांनो. हा बघा आहे की नाही. कडक ना बाई कलाकार आहे आपण. अशा गोष्टी करायला मला खूप मजा येते. बघू शकता हीच जर मी दुकानात बनवली असती तर 1000-1500 रुपये इझी लागले असते. फक्त कितीने फक्त 250 रुपयाच्या रिपा आणि 40 रुपयाच्या चुका आणि हे काय ते एक्सो ब्लेड. 290 रुपयात काम केलं आहे बाई फक्त. आणि थोडीशी प्रेम लावून मन लावून मेहनत एवढीच गोष्ट लागते. बाकी दुसरं काहीच नाही. पाठीमागची आणि समोरची फ्रेम बनवून झाले. बघू शकता मी जरा इथे भिंतीला लावून बघितलं. अजून ह्या 2 बाजूला मी ठोकले नाही म्हणजे खिले वगैरे मारलेत नाही. परंतु ही बाजू बघा. ही बघा ही फक्त सपोर्ट देण्यासाठी मी बघत होतो कशी बरोबर दिसते की नाही. परंतु मला या साईडून आहे ना खालती ही बाजू चारही बाजून अशी फ्रेम बनावी लागेल. कारण जेणेकरून पाय त्याचे व्यवस्थित जो त्याचा काय बोलतात पाया आहे तो व्यवस्थित मजबूत झाला पाहिजे. हल्ला तर मग वरून पडलो मी. ही जरा मोठी बनवली आहे मी खुर्ची. का तर ही बघा ही बारकी आहे माझी. ह्याच्यावरून हाईट पुरत नाही म्हणून मी जरा ही मोठी बनवली आहे. मेटलची बनवली असती परंतु भरपूर ती वजन झाली असते आणि पडले बिडल्यावर कोणाच्या लागायची वगैरे पायाला. त्यासाठी ही आपण हँडमेड आपण DIY स्वतःच बनवलेली आहे खुर्ची. कारण हा माझा डेस्क आहे तो मोठा आहे त्यामुळे आपल्याला आपला जो काय बोलतात त्याला आयपॅडचा सेटअपसाठी मी ही बनवले. नंतर मी याला व्हाईट वगैरे पेंट करणार आहे. आता ही पटापट मी ठोकून वगैरे घेतो. पण बघू शकता कसला भारी लुक येतो आहे. आणि जेव्हा पेंट वगैरे होईल तेव्हा अजूनच भारी दिसेल. आपण अशा गोष्टी करण्यात एक्सपर्ट आहे भाऊ. तर ही आहे माझी छोटीशी वुडनची खुर्ची जी मी बनवली. मला खूप बरं वाटतं आहे आणि खूप म्हणजे खूपच बरं वाटतं. एवढं भारी फिलिंग येते ना जेव्हा एखादी तुम्ही गोष्ट स्वतःच्या हाताने बनवता तेव्हा त्याचा आनंद जो आहे ना ती सक्सेस झाल्यानंतर तो जगा वेगळा असतो. ठीक आहे चला बघत राहा. तर अशा पद्धतीने आपले पूर्ण खिळे होते ते मारून झालेले आहे. बघू शकता आपली खुर्ची आता नो आलिंग नो डिलिंग. फक्त आता चारी बाजून एकदा त्याला सपोर्ट देण्यासाठी पायांना मला रिपा मारावे लागतील. ठीक आहे तर आज के लिए इतना ही. बाकीचं काम आपण पुढच्या ब्लॉगमध्ये करू. तोपर्यंत ही माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेली खुर्ची तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता बाकीचं काम आहे ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये करूया. चला तोपर्यंत टाटा बाय बाय बो.